नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खमंग व टम फुगलेले सगळ्यांच्या आवडीचे उडीद डाळीचे वडे म्हणजे मेदू वडा मी आज तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। कमी तेलकट अगदी छान असे टम फुगलेले मेदू वडे घरच्या घरी कसे बनवायचे ते आज मी बनवून दाखवते। त्याचबरोबर आपल्याला इथे लागणारे ओल्या नारळाची चटणी तेही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वात अगोदर आपण इथे ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्ध्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे व 2 हिरवे मिरच्या इथे त्याचे तुकडे मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे। अर्धा चमचा चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे। ह्या पद्धतीचे आपले छान वाटण तयार करून झाले की त्यामध्ये आणखी मी परत थोडेसे पाणी घालून घेतलेले आहेत व परत आपल्याला आणखी एकदा बारीक असे तयार करून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने वाटण तयार करून झाले की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचे आहे। दही घातल्याच्या नंतर आपल्याला परत आणखी एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीचे आपल्याला इथे घट्ट व जास्त पातळसर नाही अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्हाला जास्त पातळ चटणी आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडे पाणी घातले तरी चालेल। तर ह्या पद्धतीची चटणी इथे आपली बनून तयार झालेली आहे। तर चटणीला इथे तडका देण्यासाठी गॅसवर मी इथे तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। तडका पॅन छान गरम झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेले आहे। त्याचबरोबर तेल छान गरम होऊन द्यायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मी इथे मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत व गॅस बंद करून आपल्याला हा तयार करून घेतलेला तडका आहे तो चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने सर्व तडका इथे चटणीमध्ये घालून घेतलेला आहे व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मेदू वड्यासोबत इथे ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। तर आपण इथे आता मेदू वडे बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। सर्वात अगोदर इथे हरभऱ्याची डाळ आपल्याला पॉलिश केलेली किंवा स्वच्छ अशी धुवून पाकडून घ्यायची आहे। ती एका भांड्यामध्ये घालून आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे आहे। डाळीतील सर्व काळं पाणी आपल्याला जाऊपर्यंत हाताने डाळ छान चोळून घ्यायची आहे व 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही डाळ मी इथे धुवून घेणार आहे। इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतली की त्यामध्ये आपल्याला आणखी परत पाणी घालून घ्यायचे आहे व ही डाळ आपल्याला भिजण्यासाठी 6 ते 7 तास आपल्याला झाकण ठेवून भिजून द्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने मी इथे झाकण ठेवलेले आहे व 7 तास मी ही डाळ भिजून देणार आहे। 6 ते 7 तासानंतर आपली डाळ इथे उडदाची छान भिजलेली आहे। भिजल्याच्या नंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून 10 ते 15 मिनिट छान अशी सुकून द्यायची आहे। तर ह्या पद्धतीने डाळ छान सुकून घेतली की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी न घालता छान आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीचे घट्टसर असे मी इथे वाटण तयार करून घेतले आहे। तर लागलेच तर थोडेसे पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे, पण शक्यतो आपल्याला जास्त पाण्याचा वापर करून घ्यायचा नाही। पाण्याचा वापर तुम्ही जास्त केला तर आपल्याला मेदू वडे तयार करता येणार नाही, त्याचा आकार व्यवस्थित आपल्याला देता येणार नाही। त्यासाठी पाणी कमी वापरायचे आहे। तर ह्या पद्धतीने सर्व इथे मी मिक्सरला डाळ फिरून घेतलेली आहे व शेवटचा घाण आहे त्यामध्ये आपल्याला इथे थोडे खोबऱ्याचे तुकडे, आलं व हिरव्या मिरच्या घालून घेतलेले आहे ते मिक्सरला बारीक असे फिरून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने मिक्सरला बारीक फिरून घेतले की तयार केलेल्या वाटणामध्ये हे सर्व वाटण आपल्याला परत घालून घ्यायचे आहे। घालून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घातले की त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे आहे। पिठामुळे आपले मेदू वडे एकदम खुसखुशीत असे होतात, त्यामुळे आपल्याला 3 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे। पीठ घातल्याच्या नंतर व्यवस्थित असे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता जास्त पातळ व जास्त घट्ट नाही, तर ह्या पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाले की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। हातावर कुस्करून मी इथे 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे व थोडासा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे। उडदाच्या डाळीमुळे पोट खराब होते, त्यामुळे आपल्याला थोडासा त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा। हिंगामुळे आपल्या मेदू वड्यालाही चव खूप छान येते। तर ह्या पद्धतीने आपले व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून झालेले आहे। तर मी इथे मेदू वडे बनवण्यासाठी इथे भाजीची पळी घेतलेली आहे। ती सर्वात अगोदर आपल्याला इथे पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहे व त्यावर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीचे हे चमच्यावर घालून घ्यायचे आहे व हाताला पाणी लावून आपल्याला हे मेदू वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी मेदू वड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे बाजूला आपण गॅसवर कढई ठेवली होती, त्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला
ही पळी ह्या पद्धतीने सोडून घ्यायची आहे व इथे मेदूवडा तेलामध्ये सुटेपर्यंत आपल्याला ही पळी इथे तेलामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। तर हाताला न भाजता अगदी छान तुम्ही पहिल्यांदा मेदूवडे बनवत असाल तर ह्या पद्धतीने नक्की बनवा। अगदी सोप्या पद्धतीने छान असे बनले जातात। त्याचबरोबर अगदी टम फुगलेला आहे, ते बघू शकता अगदी मेदूवडा आपला छान टम फुगलेला आहे। तर मी तुम्हाला हाताने कसा मेदूवडा बनवायचा तेही दाखवणार आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मीडियम गॅसवर मेदूवडा हा तळून घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही बाजूनी लाल होईपर्यंत छान मेदूवडा मी इथे तळून घेणार आहे। मेदूवडे तळताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। तर बघू शकता दुसराही वडा मी इथे ह्या पद्धतीने पळीने इथे कढईमध्ये सोडून घेतलेला आहे व ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही वडा इथे छान तळून घ्यायचा आहे। तर सर्व मेदूवडे मी इथे ह्या पद्धतीने पळीने व हाताने करून घेणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर पळीने नक्की बनवा, कारण की मेदूवडे बनवताना सर्वात अगोदर तेल उडण्याची भीती असते, त्यामुळे आपल्याला इथे ह्या पद्धतीने मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व मेदूवडे मी इथे कढईमध्ये घालून घेतलेले आहेत व ह्या पद्धतीने इथे तयार करून घेतलेले आहेत। पळीवर केलेले मेदूवडे मी इथे बाजूला काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी आता तुम्हाला इथे हातावर मेदूवडे तयार करून दाखवणार आहे। तर आपल्याला मेदूवडे तयार करताना सर्वात अगोदर हाताला पाणी लावून घ्यायचे आहे। पाणी लावल्याच्या नंतर आपल्याला पीठ घ्यायचे आहे व हाताच्या चारी बोटांमध्ये आपल्याला हे पीठ छान ह्या पद्धतीने घ्यायचे आहे व अंगठ्याच्या भागाने आपल्याला मेदूवड्याला होल पाडून घ्यायचे आहे व तेलामध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने मधल्या होलवर आहे ते ह्या पद्धतीने होल करून घ्यायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे तेलामध्ये हे मेदूवडे हाताने तयार करून घेतलेले आहेत। तर अगदी सोप्या पद्धतीने हातावरही तुम्ही मेदूवडे तयार करून घेऊ शकता। तर इथे पीठ थोडे पातळ झाल्यामुळे इथे मेदूवड्याचा आकार थोडा बिघडलेला आहे। तर तुम्ही पीठ शक्यतो थोडे घट्ट ठेवा, घट्ट पिठामुळे आपल्या मेदूवड्याला आकार खूप छान येतो। तर ह्या पद्धतीने सर्व मेदूवडे आपले इथे छान तळून झालेले आहेत। तर सर्व मेदूवडे तळून झाले की मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण इथे तयार करून घेतलेली खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी मी बाजूला ठेवून घेतलेली आहे। तर बघू शकता कमी तेलकट टम फुगलेले मेदूवडे मी आज तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत। तुम्ही पण ह्या पद्धतीचे मेदूवडे घरच्या घरी एकदा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकरच नंतर भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।